महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे। ही ठिणगी अशी आहे जिने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आतून पोखरण्यास सुरुवात केली आहे। कालपर्यंत ज्या पक्षात अजितदादांचा शब्द हा अंतिम शब्द असायचा, त्याच पक्षात आज दादांच्या निधनानंतर एक मोठा ग्रहकलह समोर येतोय। निमित्त ठरलंय थेट छगन भुजबळ विरुद्ध पार्थ पवार यांच्यातला वाद। अजितदादा जिवंत असेपर्यंत ज्या मुलांचा पक्षाच्या किंवा मंत्र्यांच्या कामात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नव्हता, आता तेच पार्थ पवार थेट ज्येष्ठ नेत्यांच्या टेंडर प्रक्रियेवर हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। पार्थ पवार यांचा पक्षातील आणि मंत्र्यांच्या कामकाजातील हस्तक्षेप हा दिवसेंदिवस वाढतोय, परंतु पक्षाच्या सर्वोच्च नेत्या असणाऱ्या सुनेत्रा पवार यावर पूर्णपणे मौन बाळगून आहेत। या मौनामागे आईचं आंधळं प्रेम आणि वेडप्रेम आहे का, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे। इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील या मायलेकाची तुलना थेट देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्याशी होत आहे। संजय गांधींच्या मनमानीमुळे जसा एकेकाळी काँग्रेसला मोठा फटका बसला होता, तसाच काहीसा प्रकार आता राष्ट्रवादीच्या बाबतीत घडतोय का, आणि पार्थ पवारांच्या वागण्यामुळे राष्ट्रवादीत खिंडार पडण्याची शक्यता आहे का, आज यावर चर्चा करूयात। मंत्री छगन भुजबळ व खासदार पार्थ पवार यांच्यातील वादाचा विषय सुरू होतो छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील एका टेंडर प्रक्रियेपासून। सूत्रांनी दिलेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार छगन भुजबळ यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या मोठ्या टेंडर प्रक्रियेत पार्थ पवारांनी थेट हस्तक्षेप केलाय। वास्तविक पाहता छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत ज्येष्ठ, अनुभवी आणि मातब्बर नेते आहेत। शरद पवारांसोबत आणि नंतर अजित पवारांसोबत त्यांनी अनेक वर्ष सरकार चालवलंय। अशा नेत्याच्या खात्यात आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे। हा हस्तक्षेप केवळ एका टेंडर पुरता मर्यादित नाही, तर पार्थ पवारांचा वावर सध्या मंत्रालयात आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या दालनात मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचं बोललं जात आहे। मंत्र्यांच्या कामकाजात, बदल्यांमध्ये आणि शासकीय कंत्राटांमध्ये पार्थ पवार थेट निर्णय घेत असल्याच्या तक्रारी आता नाव न घेता पक्षातील काही वरिष्ठ नेते करू लागले। इतिहास साक्षी आहे की जोपर्यंत अजित पवार होते तोपर्यंत पक्षात किंवा सरकारच्या कोणत्याही कामकाजात पार्थ पवारांना थेट हस्तक्षेप करण्याची कधीही हिंमत झाली नाही। अजितदादांची कार्यपद्धती अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय होती। पक्षापेक्षा आणि प्रशासनापेक्षा कोणीही मोठा नाही, हा दादांचा नियम होता। अजित पवार जिवंत असेपर्यंत पार्थ पवारांना पक्षात कोणतंही मोठं पद किंवा मंत्र्यांच्या फाईल्समध्ये ढवळाढवळ करण्याची मुभा नव्हती। दादांचा दराराच एवढा होता की प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री केवळ दादांच्या आदेशावर काम करायचे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, परंतु तिथे त्यांचा दारुण पराभव झाला। स्वतः अजित पवारांचा पार्थ यांच्या उमेदवारीला विरोध होता। एवढंच नाही तर राजकीय वर्तुळात अशीही जोरदार चर्चा होती की शरद पवारांनी देखील पार्थ यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। परंतु एवढं सगळं होऊनही सुनेत्रा पवारांनी आपल्या मुलाची बाजू सोडली नाही। त्यांनी अजितदादांकडे हट्ट धरला, आग्रह केला की उमेदवारी पार्थलाच मिळाली पाहिजे। आईच्या हट्टापुढे शेवटी अजितदादांना झुकावं लागलं। पार्थ पवारांना उमेदवारी मिळाली खरी, परंतु जनतेने त्यांना नाकारलं आणि त्यांचा दारुण पराभव झाला। या पराभवानंतर अजितदादांनी पार्थ पवारांना काही काळ राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणं पसंत केलं होतं, जेणेकरून त्यांनी आधी जमिनीवर काम शिकावं। परंतु यावरून हे स्पष्ट होतं की सुनेत्रा पवारांचे आपल्या मुलावरील प्रेम हे राजकीय फायद्या तोट्यापेक्षा नेहमीच वरचढ ठरलं आहे। आता आपण समजून घेऊ की सध्याच्या राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची तुलना इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याशी का केली जाते। हा इतिहास समजून घेणं खूप गरजेचं आहे। 1970च्या दशकात केंद्रात इंदिरा गांधींचं सरकार होतं। इंदिरा गांधी या अत्यंत शक्तिशाली नेत्या होत्या आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते। याच प्रेमापोटी संजय गांधींचा सरकार आणि काँग्रेस पक्षामधील हस्तक्षेप प्रचंड वाढला। आणीबाणीच्या काळात संजय गांधींनी देशात सक्तीची नसबंदी मोहीम राबवली। या एका निर्णयामुळे काँग्रेसची सर्वात मोठी वोट बँक, मुस्लिम मतदार आणि गरीब जनता काँग्रेसच्या पूर्णपणे विरोधात गेली। संजय गांधी पक्षातील बाबू जगजीवन राम, हेमंत नंदन बहुगुणा यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना किंमत देत नसत। इंदिरा गांधींनी कधीही संजय गांधींना आवरले नाही, उलट ज्येष्ठ नेत्यांनाच बाजूला केले। सरकारमधील अधिकृत पद नसतानाही
संजय गांधी सरकारी अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे। याचा परिणाम असा झाला की 1977च्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि खुद्द इंदिरा गांधींना आपली जागा गमवावी लागली होती। आज महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं हेच घडताना दिसतंय। सुनेत्रा पवार या पक्षाच्या प्रमुख पदांवर असल्या तरी देखील निर्णय मात्र पार्थ पवार घेत आहेत आणि आईच्या आंधळ्या प्रेमापोटी सुनेत्रा पवार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत अशी चर्चा आहे। या मनमानीचा आणि वाढत्या हस्तक्षेपाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे अलीकडच्या काळात समोर आलेला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सोबतचा वाद। छगन भुजबळ हे केवळ राष्ट्रवादीचेच नव्हे तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे सर्वात मोठे आणि अनुभवी नेते आहेत। अशा ज्येष्ठ नेत्यासोबत पार्थ पवारांचे खटके उडाले। पक्षांतर्गत बैठकीत आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये पार्थ पवारांनी भुजबळांसारख्या नेत्याच्या भूमिकेला आव्हान दिलं। पक्षातील एवढा मोठा वाद चव्हाट्यावर आला, पक्षाची बदनामी झाली, तरी देखील सुनेत्रा पवारांनी यात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही। त्या आपल्या मुलाला म्हणजेच पार्थ पवारांना समज देताना किंवा आवर घालण्याचा प्रयत्न करत असताना दिसत नाहीत। परिणामी छगन भुजबळ नाराज झाले आणि पक्षांतर्गत गटबाजी आता उघडपणे रस्त्यावर आली आहे। ज्याप्रमाणे इंदिरा गांधींनी संजय गांधींच्या सांगण्यावरून ज्येष्ठ नेत्यांना नाराज केले, अगदी तशाच मार्गावर आता सुनेत्रा पवार चालले आहेत का? भुजबळांसारखा नेता जर नाराज झाला तर त्याचा थेट फटका पक्षाच्या वोट बँकवर बसेल याची जाणीव असूनही आईचं प्रेम आडवं येतंय का? हे प्रश्न आज राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक आणि गंभीर बाब अलीकडेच समोर आली। केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाच्या वतीने जी अधिकृत कार्यकारिणीची यादी सादर करण्यात आली होती, त्या यादीतून पक्षाचे दोन अत्यंत मजबूत नेते खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं गायब होती। जेव्हा माध्यमांनी यावर थेट सुनेत्रा पवार यांनाच प्रश्न विचारला, तेव्हा सुनेत्रा पवारांनी कॅमेरा समोर सांगितलं की मला यातलं काही माहित नाही, परंतु असं काही झालं असेल तर ते बरोबर नाही। आता विचार करा, ज्या महिला पक्षाच्या मुख्य नेत्या आहेत त्यांना आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीबद्दल माहिती नसावी, मग ही यादी दिल्लीला पाठवली तरी कुणी? चर्चा तर अशी देखील आहे की सुनेत्रा पवारांच्या नकळत किंवा त्यांना अंधारात ठेवून सर्व निर्णय पार्थ पवार घेत आहेत आणि आई केवळ त्यावर निमूटपणे सह्या करत आहे किंवा दुर्लक्ष करत आहे। राजकारणात वारसा मिळणं सोपं असतं, परंतु तो वारसा चालवण्यासाठी संयम, प्रगल्भता आणि ज्येष्ठ नेत्यांचा आदर करावा लागतो। संजय गांधींनी केलेल्या चुकांमुळे इंदिरा गांधींना सत्तेतून जावं लागलं होतं, हा इतिहास आहे। आज जर सुनेत्रा पवारांनी पार्थ पवारांच्या मनमानीला आणि हस्तक्षेपाला आवर घातला नाही तर अजितदादांनी चालवलेला हा पक्ष अंतर्गत वादातूनच संपून जाईल अशी भीती त्यांचेच कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। आईचं प्रेम हे मुलाचं भविष्य घडवण्यासाठी असतं, त्याचा राजकीय बळी देण्यासाठी नाही। हे सुनेत्रा पवारांना कधी समजणार की यातून इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करणार, हे येणारा काळच ठरवेल। मात्र पार्थ पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपाला पक्षातील ज्येष्ठ नेते कसे उत्तर देणार व पक्ष कसा सावरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।